नमस्कार, मी श्रीकांत सोनलिये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटमांजरा प्राथमिक पदवीधर शिक्षक. आमच्या विद्यार्थ्यांनी AWS डेटा सेंटर टूर हे व्हिडिओ पाहिला. याचे पहिले ॲमेझॉन प्लेचं सुद्धा व्हिडिओ पाहिलं होतं. त्यामध्ये गाणी कशी सिलेक्ट होतात, गाणी कशी आपल्याला ऐकू येतात, ते गाणे ॲमेझॉन ॲपवर आणण्यासाठी किंवा इतर ॲपवर आणण्यासाठी कशी लॉयर्सची टीम काम करते, लेबल्स म्हणजे जे लिरिक्स लिहितात आणि जे गायक आहे ते कसे गाणी तयार करतात, त्यानंतर ते लेबल्स तयार होतात, लेबल्सपासून लॉयर ते ॲपपर्यंत आणतात, मग ते फ्रंट एंड इंजिनियर, बॅक एंड इंजिनियर ॲप तयार करतात व कशा पद्धतीने आपल्याला गाणी ऐकू येतात हे पाहिलं होतं. आज आम्ही पाहिलं AWS डेटा सेंटर टूर. म्हणजे CD मध्ये गाणी कशा प्रकारे पहिले स्टोअर व्हायचे. आता आपल्याकडे CD नाही, पेनड्राईव्ह आपण वापरत नाही, बरोबर. लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये पण आपण जास्त गाणी ठेवत नाही. आता आपण यूट्यूबवर जास्त गाणी ऐकतो किंवा इतर ॲपवर गाणी जास्त ऐकतो, पाहतो. तर हे गाणी जी आहे ती क्लाउड स्टोरेजमध्ये स्टोअर केलेली असतात. तिथं सर्व्हर असतात बरेचसे, तिथं बरेच एम्प्लॉई असतात जे त्याची देखरेख करतात आणि आपल्यापर्यंत ही गाणी कशाच्या माध्यमातून येतात, ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून, केबलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात. ते खूप फास्ट असतात आणि अशा प्रकारे आपण AWS डेटा सेंटरचा टूर पाहिला. त्याच्यामध्ये कशा प्रकारे गाणी स्टोअर होतात, आणखी तिथं काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे ते सुद्धा तुम्ही पाहिले आणि विद्यार्थ्यांनी हे सगळे पाहून त्यांना बरेच विषयांची माहिती भेटली. इव्हन मला सुद्धा माहिती भेटली आणि त्यांच्या पुढे कुठं ते करिअर करू शकतात त्याचे सुद्धा मार्ग त्यांना दिसायला लागले. तर ॲप पाहून हे व्हिडिओ पाहून आमचा नक्कीच फायदा झाला आहे. काही विद्यार्थी माझे खरंच इंजिनियर होतील आणि याच्यामध्ये करिअर करतील अशी मी अपेक्षा ठेवतो.